श्री गणेशाय नमः. श्रीपाद श्रीवल्लभ स्वामीन्य नमः. ओम नमो भगवते श्री गोपाल बाबाय नमः. श्री गोपाल बाबा महाराज आश्रम पिठापूर प्रकाशित श्रीपाद श्रीवल्लभ संपूर्ण चरित्रामृत अध्याय 16. श्रीमन नारायण वृत्तांत. श्रीपादांच्या दिव्य चरित्राचे मनन करीत व मनात त्यांचे नामस्मरण करीत मी चाललो होतो. पण आता श्रीपादांच्या निवासस्थानाजवळ आलो आहोत, म्हणजे कुरोपूर जवळच आहोत या आनंदाने मी रोमांचित होत होतो. रस्त्यावर एक उसाचा मळा दिसला. त्या मळ्याचा मालक खाटेवर बसला होता. मला तो मोठ्या आर्जवाने व नम्रपणे म्हणाला, अहो, थोडा वेळ इथे विश्रांती घ्या. उसाचा रस पिऊन पुढे जा. या, इकडे या. मी थांबलो. त्याने दिलेला उसाचा रस प्यालो. रस फारच मधुर होता. मी श्रीपादांच्या दर्शनासाठी जात आहे हे ऐकून त्याला फार आनंद झाला. तो सांगू लागला, अहो, माझे नाव श्रीमन नारायण, आडनाव मल्हादी. आमचे गाव मल्हाद्रीपूरच. बापनाचार्यांचे गावही मल्हाद्रीपूरच. त्यांचेही आडनाव मल्हादीच. पण ते ब्राह्मण व आम्ही कुंभार आहोत. बापनाचार्य कुटुंबाशी आमची फार जुनी ओळख व जवळचे संबंध आहेत. श्रीपाद श्रीवल्लभ 8 वर्षांचे असताना आम्ही मल्हाद्रीपूर सोडून पिठिकापूरला आलो. त्या गावात आमची आर्थिक परिस्थिती फारच खराब झाली. खूप कर्ज झाले होते. त्यामुळे असलेली स्थावर जंगम इस्टेट विकून सर्व कर्ज फेडले व नेसत्या वस्त्रानिशी पिठिकापूरला पोहोचलो. मी बापनाचार्यांनी आम्हाला प्रेमाने जीव घातले. फुकटचे खाणे बरे वाटेना, म्हणून मी बापनाचार्यांना म्हणालो, तुम्ही आमचे अन्नदाता व प्राणदाता आहात. जेथे फुले वेचली तेथे गौऱ्या वेचण्याची वेळ आली, म्हणून गाव सोडून पिठिकापूरला आलो. कृपा करून तुम्ही तुमची शेती आम्हाला खंडाने दिल्यास आम्ही ती करू, अशी त्यांना विनंती केली. त्या दिवशी श्रीपाद बापनाचार्यांकडेच होते. ते म्हणाले, बापनाचार्यांकडे मिळणारं अन्न प्रसादासारखं असतं. देवकृपेशिवाय तो प्रसाद मिळायचा नाही. तुमच्या महापुण्यामुळे तुम्हाला हे भाग्य लाभले आहे. त्यानंतर बापनार्य म्हणाले, आमची जमीन आम्ही आधीच शेतकऱ्यांना बटाईने कसण्यासाठी दिली आहे. ते त्यात धान्य पिकवत आहेत. सहेतुक कारणाशिवाय त्यांना काढणे हे धर्माच्या विरुद्ध होईल ना. तेव्हा काही दिवस थांबा, यातून काही मार्ग निघेलच. त्यावर श्रीपाद म्हणाले, हे बघा, मी मूठभर उडीद तुम्हाला देतो. याची गाठोडी बांधा व ही घेऊन पश्चिमेकडे जा. तुमच्या इच्छा पूर्ण झाल्यावर हे उडीद फेकून द्या. दगडातल्या बेडकाला आहार पोचवणारा जगतप्रभू तुमच्या अन्न उदकाची सोय करणार नाही का? आता तुम्ही निघा, तुम्हाला यश मिळेलच. आम्ही बापनार्यांकडे जेवून उडदाचे गाठोडे बांधून पश्चिमेकडे निघालो. श्रीपादांच्या कृपेमुळे रस्त्यात जेवणाची आपोआपच सोय होत होती. न मागताच अन्न पाणी मिळत होते. आंध्र सोडून कर्नाटकात पोहोचलो. रस्त्यात एक झोपडी दिसली. त्यात एक वृद्ध जोडपे राहत होते. त्यांनी आश्रय दिला. तेही कुंभारच होते. त्यांचा एकुलता एक मुलगा सर्पदंशाने वारला होता. नंतर काही दिवसांनी त्यांची सून कृष्णा नदीत स्नान करताना बुडून मेली. त्यांना दुसरी संतती नव्हती. म्हातारपणी त्यांच्याकडे बघायला, त्यांची काळजी घ्यायला कुणीच नव्हते. बंधुवर्ग होता, पण त्यांचे लक्ष त्यांच्या इस्टेटीवर होते. त्यांची इस्टेट कशी हडप करता येईल याचाच ते विचार करत होते. त्यामुळे ते वृद्ध जोडपे ही इस्टेट कुणाला द्यावी या चिंतेत होते. आमचा त्यांच्या घरातील मुक्काम वाढतच होता. आम्ही जेव्हा त्यांचा निरोप घेऊन पुढे जायचे ठरवत असू, त्यावेळी काहीतरी अडचणी येत होत्या. कधी कुणाला उलट्या, कधी पडसे. त्यामुळे थांबावे लागे. ते वृद्ध जोडपेही आम्हाला बजावून सांगत बरे वाटल्यावरच निघायचे. हळूहळू त्यांना आमच्याबद्दल प्रेम व वात्सल्य वाटू लागले. आम्हालाही त्या जोडप्याबद्दल आत्मीयता वाटू लागली. पण त्यांच्या बंधुवर्गाला परस्परातले आमचे प्रेम खटकू लागले. इस्टेटीसाठीच आम्ही इथे थांबलो आहोत
असे त्यांना वाटू लागले. इतक्यात गाठोड्यातील उडदाचा भयंकर वास येऊ लागला. श्रीपादांनी दिलेल्या उडदाची आता गरज संपली हे जाणवले. त्यामुळे ते उडीद फेकून दिले व तिथेच थांबायचे ठरवले. त्यांच्या बंधू वर्गाला फक्त त्यांची इस्टेट हवी होती, म्हातारे नको होते. आम्ही पण त्यांच्याच कुळातले म्हणून आम्हाला दत्तक घेऊन ती इस्टेट आम्हाला द्यावी अशी त्या वृद्ध जोडप्याने निश्चय केला होता. हे कळताच बंधू वर्गाला फार वाईट वाटले. त्यातल्या त्यात ते एका गोष्टीला राजी झाले की इस्टेटीची 2 हिश्श्यात वाटणी करावी. त्या बंधुवर्गाचा असा डाव होता की वाटणी होताच आम्हाला त्या घरातून हाकलून लावायचे. त्याप्रमाणे त्या बंधुवर्गाने एका ज्योतिषाला घरी बोलावून आणले व त्याला सांगितले की त्या वृद्ध जोडप्याला आमच्या विरुद्ध बोलण्यास सांग. त्याचप्रमाणे तो ज्योतिषी त्या वृद्ध जोडप्याला सांगू लागला, या आलेल्या लोकांच्या जन्मपत्रिका फार वाईट आहेत. हे तुमचे अतिथी ज्या घरात राहतील तिथले ऐश्वर्य नष्ट होऊन ते दरिद्री होतील. तेव्हा लवकरात लवकर ह्यांना या घरातून बाहेर काढले तरच बरे होईल. त्यावर ते वृद्ध जोडपे म्हणाले, जन्मपत्रिकेत सूचित केल्याप्रमाणे त्यांना दारिद्र्य योग असेल तर त्यांचा उपाय कसा करावा हेही शास्त्रात लिहिले असेल. त्यासाठी जी काही पूजा व्रत करायचे असेल ते करा, कितीही खर्च झाला तरी चालेल, पण त्यांचे अमंगळ टाळून त्यांचे सर्व मंगल व्हायला हवे. सर्व जग देवतांच्या अधीन होऊन चालत असते. सर्व देवता मंत्राधीन असतात, मंत्र ब्राह्मणाधीन असतात. तुम्ही सद्ब्राह्मण आहात, तुम्हीच आमच्या देवता आहात, तेव्हा आमची ही इच्छा पूर्ण करा. ज्योतिषाला पूजा व्रत करण्याखेरीज दुसरा पर्यायच उरला नाही. बेटा शंकरभट्टा, पिकांसाठी पावसाची गरज असते. पाऊस यज्ञामुळे पडतो. यज्ञ कर्मातून जगते. समस्त कर्माचे मूळ वेद आहे. मानवाने यज्ञ करून देवतांची आराधना करावी व देवतांनी माणसांचे कल्याण करावे. अशा प्रकारे मानव व देव परस्परावलंबी आहेत. आपल्याकडे देवयज्ञ, मनुष्ययज्ञ, भूतयज्ञ, पितृयज्ञ व ब्रह्मयज्ञ असे 5 यज्ञ सांगितले आहेत. श्रीपादांच्या लीला खरोखर मोठ्या अद्भुत रम्य असतात. वृद्ध दंपतीच्या पैशाने ब्राह्मणांकडून समस्त सर्व मंगलसिद्धी प्राप्तीसाठी यज्ञ केला गेला. खरे तर आमच्या जन्मपत्रिकेत असा काही दोष मुळीच नव्हता, पण या वृद्ध दंपतीमुळे आम्हाला हा परमपवित्र यज्ञ बघायला मिळाला. इंद्रादी सर्व देवतांनी मंत्र उच्चारणाने समर्पित केलेल्या सर्व आहुत्या स्वीकारल्या. देवतांना जितके द्यावे त्याने देणाऱ्याची वृद्धीच होत असते. भूदेवी या 7च्या आधारे आहे. गो, वेद, ब्राह्मण, पतिव्रता, सत्यवचनी, निर्लोभी व दानशील यांच्या आधारे भूमी राहत असते. शेती करण्यास बैलांची गरज असते. गोमाता दूध, दही, तूप हे पदार्थ प्रसाद रूपाने देत असते. यज्ञयागामुळे मनुष्याला ऐहिक व पारलौकिक सुखांची प्राप्ती होत असते. इंद्रादी सर्व देवता वेद मंत्रांनी आहुती स्वीकारत असतात. समस्त धर्मांचे मूल वेद आहेत, म्हणून वेद भूमीचा आधार आहे. ब्राह्मण यज्ञ कर्माद्वारे लोकांकडून सत्कर्म आचरण करून घेतात, म्हणून ब्राह्मण भूमीचा आधार ठरतो. पतिव्रता आपल्या पातिव्रत्याने धर्मात विस्कळीतपणा येऊ न देता संकल्पी होऊन भूमीची रक्षा करते. अलुब्ध लोभबुद्धी सोडून समष्टी जीवनातील माधुर्य सर्वांना वाटत असतो. दानशील आपल्या भौतिक धनाने व पारलौकिकाच्या पुण्यधनाने हीन दीन अशा अभाग्यांचे रक्षण करीत असतात. आम्हाला निमित्त मात्र करून बापन्नार्यांसारख्या महापुण्यवंतांनी व यज्ञपुरुष श्रीपादांनी परोक्षपणे यज्ञ पूर्ण करून आम्हाला धन्य केले. श्रीपादांचे भक्त रक्षण विधान. यज्ञ भव्यपणे पार पडला. वृद्ध दंपतीने आम्हाला वारसा हक्क दिला. त्याच्या बांधवांना हे सगळे खटकत होते.
आम्ही एका शेतात मिरच्यांची लागवड केली होती. कुंपणावर चारी बाजूनी ताडीची झाडे लावली होती. ताडी काढण्याकरता गौड कुलातील माणसे नेमली होती. आमचे बंधुवर्ग मिरच्यांचे पीक लांबवण्याच्या प्रयत्नात होते. मिरच्यांची पोती भरलेली गाडी तयार होती. मी त्याच वेळी नेमकं शेतात पोहोचलो. तिथले दृश्य पाहून चकित झालो. पण मी एकटा व ते 10 जण होते. इतक्यात ताडीच्या झाडावर चढलेल्या अस्वलाने टपकन खाली उडी मारली. अस्वलाची सगळ्यांनाच भीती वाटली, कारण अस्वल माणसाला नखाने चिरून काढते व त्याच्या नखाचे विष माणसाच्या रक्तात भिनते. त्यामुळे माणूस मरतो. ते अस्वल सरळ बैलगाडीजवळ गेले. त्यामुळे सर्व बंधुवर्ग भयभीत होऊन पळून गेले. मलाही भीती वाटत होती, परंतु मी मोठ्याने श्रीपादांचे नामस्मरण करू लागलो तर अस्वलही मोठ्या प्रसन्नतेने टाळ्या वाजवू लागले. मी मिरच्यांच्या पोत्यांनी भरलेली गाडी घेऊन घरी परतलो. ते अस्वल माझ्या गाडी बरोबर चालत होते. घरच्या वृद्ध जोडप्यालाच नव्हे तर जवळच्या लोकांनाही ही बातमी ऐकून विस्मय वाटला. रात्रभर आम्ही श्रीपादांचे नामसंकीर्तन करत होतो व त्यावेळी ते अस्वलही टाळ्या वाजवत होते. श्रीपादांना दाखवलेला नैवेद्य त्या अस्वलानेही आनंदाने खाल्ला. नंतर ते अस्वल आमच्या घरीच आमच्या सोबतच राहू लागले व आमच्या कुटुंबातला एक घटकच झाले. ते आमच्याशी प्रेमळपणे वागे, परंतु आमच्या शत्रूंना मात्र घाबरवून सोडत असे. ते आमच्या शेताचीही राखण करत असे. त्यामुळे चोरांची भीती राहिली नाही. श्रीपादांचे नामस्मरण करीत आमचा काळ सुखाने चालला होता. श्रीमन नारायण ही हकीकत सांगत असतानाच त्या अस्वलाचे त्या उसाच्या मळ्यात मला पुन्हा अचानक दर्शन घडले. त्याला पाहताच मलाही भीतीने घाम फुटलाच, पण ते माझ्याकडे मोठ्या स्नेहभावाने बघत होते. मी श्रीपादांचे नामस्मरण करू लागलो तर तेही आनंदाने नाचू लागले. श्रीमन नारायण पुढची हकीकत सांगू लागले. आमच्या बाजूच्या गावात एक तांत्रिक आला होता. त्याने शूद्र उपासनेने काही शक्ती मिळवल्या होत्या. आमचा बंधुवर्ग त्याच्याकडे गेला. तो तांत्रिक त्याच्या प्रभावात येणाऱ्या लोकांकडून बरेच धन गोळा करत असे. बंधुवर्गाने त्या तांत्रिकाला आमच्या गावी आणले. त्याने आमच्या घरच्या अस्वलावर तांत्रिक प्रयोग केला. त्यामुळे अस्वलातील सर्व शक्ती नाहीशी होऊन ते निपचित पडून झोपून राही. तांत्रिकाने विशिष्ट योग प्रक्रियेने अस्वलाच्या चैतन्याशी तादाम्य साधून दुसऱ्या प्रयोगाने त्याची सर्व शक्ती आपल्यात आकर्षित करून घेतली होती. श्रीपाद भक्तांच्या प्रारब्ध कर्मातून त्यांची रक्षा करणे. श्रीपादांची लीला कल्पनेच्या पलीकडच्या असतात. कार्य कारण संबंध शोधणे कठीणच असते. कारणाशिवाय कार्य संभव नाही हेही खरे. पण इंद्राने आपल्या धर्माप्रमाणे घनघोर वृष्टी केली होती, तर श्रीकृष्णाने आपल्या धर्मानुसार गोवर्धन पर्वताचा उद्धार करून आपला गोपाल धर्म पाळला. त्याचप्रमाणे श्रीपादांनी देखील तांत्रिकाच्या योगशक्तीचा प्रभाव पडू दिला. त्यामुळे अस्वलाला तांत्रिक पिढेचा भोग भोगावाच लागला, पण त्याच्या पूर्वपुण्याईमुळे तो श्रीपादांचा भक्त झाला होता. तो मुकाट्याने कण्हत पडलेला होता. जीवांचे रुदन श्रीपाद नक्कीच ऐकतात. त्याच्या मागच्या कर्माचे फळ देऊन योग्य वेळी आपल्या कृपेने भक्ताच्या पापकर्माची तीव्रता क्षीण करतात. आमच्या घरी सतत दत्तकथा व श्रीपाद श्रीवल्लभ नाम पारायण होत असे. गोळा होणाऱ्या काही भक्तांची श्रीपादांवर अढळ श्रद्धा व निश्चल भक्ती होती, पण काहींच्या मनात अनेक संशय येत होते. नाम पारायण होत असताना एक विचित्र घटना घडली. मरणासन्न अस्वलात चैतन्य येऊ लागले. थोड्या वेळात त्याच्या सर्व शक्ती परत आलेल्या जाणवल्या, कारण भक्त नामस्मरण करीत असताना ते नाचू लागले. दत्तात्रेयांची योगशक्ती योग प्रक्रियेच्या पलीकडची होती. अस्वलाची लक्षणे जाऊन त्यात मानवी लक्षणे दिसू लागली व तांत्रिक मात्र शरीराने मानवी असला तरी त्यात अस्वलाची लक्षणे दिसू लागली. तो अस्वलासारखा वागू लागल्यामुळे त्याच्या अनुचरांनी त्याला दोरीने बांधून
जंगलात नेऊन सोडले. अस्वल मनुष्यवाणीने बोलू लागले, अहो, मी मागच्या जन्मी व्याजाने पैसे देणारा सावकार होतो. जास्त व्याज लावून त्याची वसुली करून मी लोकांना फार त्रास देत असे. त्याचेच फळ म्हणून अस्वलाच्या जन्माला आलो. पूर्वपुण्याईमुळे श्रीपादांचा अनुग्रह मिळाला. श्रीपाद साक्षात दत्तप्रभू आहेत. त्यांच्याच अनुग्रहामुळे मला उत्तम जन्म मिळणार आहे. तांत्रिकाने फार मोठे पाप केले. श्रीपादांचा भक्त असलेला मी, एक मुका प्राणी, माझ्यावर त्याने प्रयोग केल्यामुळे श्रीपादांनी त्याला शिक्षा केली. श्रीपाद रक्षा व शिक्षा दोन्ही करत असतात. निश्चल भक्तीने त्यांची आराधना करणाऱ्यांवर ते नेहमी प्रसन्न असतात. पण देवभक्तांची निंदा करणाऱ्याला किंवा आस्तिक लोकांना त्रास देणाऱ्यांना ते शिक्षाही देतात. शिक्षा अनुभवल्यानंतर ते लोक हळूहळू श्रीपादांचे भक्त बनतात. तुम्ही श्रीपादांचे नामपारायण करीत राहा. मी आता सद्गतीस चाललो. हे ऐकून आम्ही सर्व आश्चर्यचकित झालो. आम्ही श्रीपादांचे नामस्मरण पारायण करीत होतो. अस्वल ध्यान अवस्थेत गेले व शांतपणे त्याने प्राण सोडला. तितक्यात तेथे 3 नाग आले. काही वेळ तेही तन्मय अवस्थेत होते. नंतर त्यांनी त्या अस्वलाला 3 प्रदक्षिणा घातल्या. ते 3 नाग कुठून आले व कशासाठी आले हे कोणालाही कळलं नाही. अस्वलाचा दहन संस्कार माणसाप्रमाणे झाला. ते 3 नाग दिवसभर आमच्या घरी आमच्या मागेच होते. श्रीपाद श्रीवल्लभांच्या नामाच्या ठिकाणी आम्ही अनन्य शरण होतो. त्यामुळे सदा सर्व काळ सर्व अवस्थेत आम्ही त्या पवित्र नामाचेच स्मरण करीत असू. श्रीपादांना दाखवलेल्या दुधाचा नैवेद्य ते नाग पिऊ लागले. मात्र मासिक पाळी असलेल्या स्त्रिया किंवा सूतक वगैरे असलेले कुणी तिथे आले तर ते जोराने फुसफुस असा आवाज काढीत असत. नंतर ते नाग आमच्याकडेच राहू लागले. त्यामुळे काही जणांना भीती वाटू लागली. दत्तभक्त मात्र आमच्या घरी मोकळेपणाने येत असत. दत्त नामस्मरण श्रीपाद नामस्मरण सुरू झाले की ते ऐकून ते 3ही नाग त्यात तन्मय व्हायचे. वृद्ध दंपतीच्या घरात त्यांचा बंधुवर्ग जबरदस्तीने राहू लागला. घरासमोरची जी मोकळी जागा होती ती वादग्रस्त होती. तिच्यावर कुणाची मालकी आहे याचा निर्णय झाला नव्हता. निर्णय लागेपर्यंत बंधुवर्ग त्यात भाजीपाला पिकवत असत. बंधूंनी गावच्या प्रमुखाला धन देऊन वश करून घेतले होते. त्यामुळे जागेचा निकाल कुठल्या तरी कारणाने पुढे ढकलला जात होता. त्या जागेत एक वारूळ होते. त्यात साप नव्हता. त्यामुळे नागपंचमीला लोक निर्भयपणे दूध टाकत प्रार्थना करीत, हे नागराजा, हे नागदेवता, तुझ्या साक्षात्काराने भाग्य लाभू दे, आमच्या मनोकामना पूर्ण कर. श्रीपादांच्या चमत्काराबद्दल काय सांगावे. नागपंचमी जवळ आली. जवळपासचे लोक, प्रार्थना करणारे, दूध टाकणारे यावेळी मात्र तिथे यायला भीत होते. कारण आमच्या घरी असलेले नागपंचमीचा दिवस आला. लोक किती विचित्र असतात. नागदेवतेला साक्षात्कार देण्याची प्रार्थना करतात. मात्र आता नागदेवतांनी तिथे साक्षात्कार दिला तर तिथे कुणीही येत नव्हते. भीतीने पळून गेले. वृद्ध दंपतींनी व आम्ही श्रीपादांना नैवेद्य दाखवलेले दूध वारुळापाशी ठेवले. प्रार्थना करताच 3ही नाग तिथे प्रकट झाले. दूध पिऊन पुन्हा वारुळात गेले. आमच्याशिवाय दुसरे कुणीही वारुळात दूध टाकायला आले नाही. भक्तरक्षण करणाऱ्या सापांना मारण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना श्रीपादांनी घडवलेली अद्दल. नागपंचमीच्या दिवशी आमच्या गावी एक मांत्रिक आला. आमच्या बंधूंनी व गावच्या प्रमुखाने त्याचा आदर सत्कार करून त्याचे स्वागत केले. कितीही विषारी साप असला तरी आपल्या मंत्र प्रभावाने त्या सापाला मंत्रमुग्ध करून वश करणारा तो मोठा मांत्रिक होता. तसेच सर्पदंश होऊन मृत झालेल्या व्यक्तीला तो आपल्या मंत्रशक्तीने जिवंत करू शकत होता. त्याच्या तळ हातावर गरुड रेखा होती. गरुड रेखा असणाऱ्याला
साप वश असतात असे शास्त्रातही लिहिले आहे. त्या तिन्ही नागांना मारण्याचा डाव त्या मांत्रिकाने व गावच्या प्रमुखाने रचला होता. वारुळाच्या अवतीभोवती आग पेटवून मांत्रिक आपल्या आसनावर बसला. विचित्र पद्धतीने तंत्र प्रयोग करीत तो जोराने मंत्र म्हणू लागला. उच्च जातीच्या सापांना मारणे पाप आहे असे आम्हाला वाटत होते, परंतु आम्ही आगतिक होतो. त्या जीवांची श्रीपादांनीच रक्षा करावी अशी प्रार्थना करू लागलो. मंत्र शक्तीच्या प्रभावाने नाग वारुळातून बाहेर पडले. मांत्रिक व गावचे लोक खुश झाले, पण त्यांची खुशी जास्त वेळ टिकली नाही. बाहेर आलेले नाग दर क्षणाला मोठे होऊ लागले. मांत्रिक जोर जोराने मंत्रपठण करत होता. नाग आगीकडे पळाले, पण आश्चर्य, आग विझली. अग्निदेवांनी त्यांना जायला वाट मोकळी करून दिली. नाग निघून गेल्यानंतर मांत्रिक व लोक घाबरले. इतक्यात गाव प्रमुखाच्या मोठ्या मुलाला सर्पदंशाची लक्षणे दिसू लागली. दुसऱ्या मुलाची दृष्टी कमी होऊ लागली. सापाने न चावताच अंगभर विष पसरणे हे विचित्रच होते. तसेच अचानक आंधळेपणा येणे हेही विचित्रच. मांत्रिक मोठ्या मोठ्याने मंत्र म्हणत होता, पण परिणाम दिसेना. मांत्रिकाच्या हातावरची गरुड रेखा अस्पष्ट होत होत नाहीशी झाली. ते पाहून गावचा प्रमुख खूपच दचकला. त्याला असे वाटू लागले की अनाथ रक्षक श्रीपादांशिवाय आपल्याला तारणारा, आपले रक्षण करणारा आता कुणी नाही. मांत्रिकाची मंत्रशक्ती पूर्णपणे क्षीण होऊन थोड्या वेळातच तो मरण पावला. श्रीपादांची लीला केव्हा व कशी होईल हे सांगता येत नाही. गावचा प्रमुख आमच्या जवळ येऊन जोर जोराने ओरडू लागला. आम्ही काय करू शकणार होतो? आर्ततेने श्रीपादांचे स्मरण केलेस तर तुझी मुले बरी होऊ शकतात एवढेच सुचवू शकलो. मांत्रिकाचे प्रेत गावच्या प्रमुखाच्या घराजवळ पडलेले. प्रमुखाच्या मुलाची स्थिती तशी. ते पाहून बंधुवर्ग भीतीने कापू लागला. मांत्रिकाचे प्रेत स्मशानात नेले. पेटलेल्या चितेत त्या शरीरात अचानक चैतन्य आले व ते शव अग्निबाधेतून वाचवा असे ओरडू लागले. स्मशानात आलेल्या लोकांना वाटले त्या मांत्रिकाच्या शरीरात त्याच्या भूताने प्रवेश केला असेल. अशा वेळी त्याला मदत करणे हे योग्य ठरणार नाही. त्यामुळे ते शवाग्नीवर पाणी टाकण्यास पुढे आले नाहीत. उपाधिरहित निर्जीव प्रेतात्म्यापेक्षा स्वतःच्या सजीव उपाधीत प्रवेश करणारे प्रेतात्मे जास्त शक्तियुक्त असतात व ते समाजाला जास्त हानिकारक ठरतात असेही त्यांना वाटू लागले. प्रारब्धानुसार प्रत्येकाच्या मनात त्या त्यावेळी तसे तसे विचार उत्पन्न होतात हेच खरे. प्रत्येकाला त्याचे कर्मफळ भोगायला लावणे व त्याला बोध करणे हेच श्रीपाद श्रीवल्लभांच्या अवतार तत्वाचे खरे स्वरूप आहे. हेच त्यांचे विधान. स्मशानात आलेल्या लोकात एक माणूस दयाळू होता. त्याला त्या शवाचे हाल बघवेनात. त्याने चित्तेवर पाणी टाकले तर चिता विझण्याऐवजी तूप टाकल्यासारखी अधिक प्रज्वलित झाली. चितेतील शव मात्र जळाले नाही. मात्र अग्निदाहाच्या नरक यातना ते शरीर अनुभवत होते. बेटा शंकरभट्टा, रौरवादी नरकात अनेक जीव नरक यातना अनुभवत असतात. म्हणून आपल्याकडे स्नान करताना, शेंडी पिळताना, स्नानानंतर अंगावरचा पंचा पिळताना पुढील प्रमाणे एक श्लोक म्हणतात. रौरवे पुण्य निलये पद्मांबुरुद्ध निवासिनाम अर्थिनाम उदकम दत्तम अक्षयम उपतिष्ठती. हा श्लोक म्हणून परिसिंचन केल्यास पापाचे घर निलय अशा रौरवादी नरकात अब्ज वर्षांपासून राहणाऱ्या तहानलेल्या जीवांचा दाह शांत होतो. धर्मनिष्ठ लोकांना श्रीपाद आप्तांसारखे असतात, तर धर्मभ्रष्ट व घोर पाप करणाऱ्यांसाठी ते यमधर्मासारखे असतात. मांत्रिकाचे शव अग्नीत जळाले नाही, पण अग्निदाहाने तडफडत चितेवरून उठून नाचत ओरडत गावच्या प्रमुखाच्या घरी पोचले. आम्ही सगळे तिथे दत्तकथा व श्रीपाद श्रीवल्लभांचे नाम संकीर्तन करीत होतो. दत्त दिगंबरा, दत्त दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दत्त दिगंबरा. संकीर्तन
तिथल्या वायुमंडलाला पवित्र करत होते. श्रीपाद श्रीवल्लभ स्वरूपातील दिव्य किरण सानिध्यात असलेल्या लोकांना पवित्र करत होते. त्यांच्या सूक्ष्म रूपातून निघालेले दिव्य किरण भूमंडलाला पवित्र करत होते. त्यांच्या कारण रूपातून निघालेले दिव्य किरण कोट्यानुकोटी ब्रह्मांडाला पवित्र करत होते. महाकारण शरीर नेहमी सच्चिदानंद अद्वैत स्वरूपाने विश्रांती घेत असते. त्यातून निघणारे दिव्य किरण सालोक्य, सामिप्य व सायुज्य अवस्थेत असलेल्या अवधूतांना, अंश अवतारांना, महासिद्ध पुरुषांना, महायोगी वगैरेंना पवित्र करत असते. जेथे त्यांचे दिव्य नामस्मरण होत असते तिथे ते अगोचर रीतीने उपस्थित असतात. ते केवळ त्यांच्या दिव्य लीलेने त्यांचे अस्तित्व व त्यांची सत्ता जाणवून देत असतात. एकदा मांत्रिकाने श्रीपादांची दत्त दिगंबर आहे का, श्रीपाद दत्त आहेत ना, ते पण दिगंबर का, वस्त्रहीन वेडे का, अशा शब्दात अवहेलना केली होती. त्याचाच परिणाम म्हणून आत्ता या नामस्मरणाच्या जागी श्रीपादांनी त्याला दिगंबर अवस्थेत साऱ्या भक्तांसमोर उभे केले होते. ही सामान्य गोष्ट नाही. सामान्य योग्यांना साध्य होणारा हा विषय नाही. अशा लीला कधी कोणी ऐकल्या किंवा बघितल्या आहेत का? सर्वच चित्र विचित्र, अश्रुत, अतर्क्य वाटत होते. आईच्या मांडीवर बाळ जसे सुरक्षितपणे निश्चिंत होऊन राहते, त्याप्रमाणे श्रीपाद चरणी विनम्रपणे नतमस्तक होऊन पूर्णपणे शरण गेल्यास निश्चिंत होऊन जीवाला सर्व शुभ सौख्याची व मोक्षाची प्राप्ती होत असते. श्रीपादांचे नामसंकीर्तन होत असताना मांत्रिक पण नृत्य करीत शांत झाला. नृत्य थांबले की त्याला शरीर व्यथा जाणवायची. खरे तर दिगंबर अवस्थेत नृत्य करणे त्याला अवघड वाटत होते, पण हे आपण केलेल्या अपराधाचे फळ आहे. कर्मफळ अशा रीतीने भोगावे लागत आहे हे तो जाणून होता. त्याचे आणखी अपराध त्याला आठवत होते. अनेक सर्पांची त्याने मंत्रशक्तीने अग्नीत आहुती दिली होती. तसेच अनेक महात्म्यांचा, दिगंबर संन्यासांचा त्याने अपमान केला होता. त्याचेच हे फळ आहे हे तो जाणून होता. पश्चाताप दग्ध होऊन तो मनापासून श्रीपादांना शरण गेला. त्याच्या शरणागतीचा परिणाम होऊन त्याचा अग्निदाह शांत झाला. त्यानंतर त्याने मोठ्या उत्साहाने संकीर्तनात भाग घेतला. सूर्योदय होईपर्यंत गाव प्रमुखाच्या दुसऱ्या मुलाची दृष्टी परत आली. श्रीपादांना नैवेद्य दाखवलेले दूध मोठ्या मुलाच्या तोंडात टाकताच तो पूर्ववत झाला. मांत्रिक श्रीपादांचे नामस्मरण करीत साधू वृत्तीने जगण्यासाठी निघून गेला. गावच्या प्रमुखाने ती वादग्रस्त जमीन वृद्ध दाम्पत्यालाच द्यावी असा निर्णय दिला. 3 नागाच्या वारुळाच्या ठिकाणी 3 औदुंबर वृक्ष उगवले. काही काळानंतर अचानक दत्तानंद अवधूत नावाचे संन्यासी आमच्या घरी आले. ते त्या औदुंबर वृक्षातळी ध्यान लावून बसायचे. एकदा शनिवारी पहाटे आम्ही केलेल्या गोड शिऱ्याचा नैवेद्य त्यांनी श्रीपादांना दाखवला व नंतर तो प्रसाद आम्हाला खायला दिला. ते सांगू लागले, श्रीपाद पिठिकापुरात त्यांच्या आजोबांकडे औदुंबर वृक्षातळीच बसायचे. त्यांची आई सुमती महाराणी चांदीच्या वाटीत शिरा भरून त्यांना मोठ्या प्रेमाने तिथेच भरवायची. हे 3 औदुंबर वृक्ष म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभ, नरसिंह सरस्वती व स्वामी समर्थ यांचेच प्रतीक आहेत. पिठिकापुरातील त्या औदुंबर वृक्षातून काही वेळाने श्रीपादांच्या जन्मस्थानी औदुंबर वृक्ष उगवेल. तिथेच त्यांच्या दिव्य मूर्तीची प्रतिष्ठापना होणार. जे कोणी शनी प्रदोष समयी या वृक्षातळी श्रीपादांना शिऱ्याचा नैवेद्य दाखवतील त्यांच्या पदरी श्रीपादांचा सोन्यासारखा अनुग्रह पडेल. या अद्भुत कथा ऐकून माझी भक्ती अधिकच दृढ झाली. दुसऱ्या दिवशी मी कुरवपूरला जायला निघालो. श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो. अध्याय 16 संपूर्ण.